काल रात्री सिद्धार्थ परबने पोलिसांपासून अनन्याला वाचवलं. पण का? शत्रू असूनही तिचा जीव का वाचवला? दुसऱ्याच दिवशी सिद्धार्थ तिला मुंबईबाहेर एका 7 स्टार रिसॉर्टमध्ये घेऊन जातो आणि तिथे तिच्यासाठी पाठवतो एक रहस्यमय गिफ्ट. त्या बॉक्समध्ये असं काय होतं ज्यामुळे अनन्याचा राग अनावर होतो? आणि आज संध्याकाळी तिच्या एका निर्णयाने सिद्धार्थचं संपूर्ण साम्राज्य हादरणार आहे. पहा सिद्धार्थ परब द अल्टिमेट किंग भाग 11. काल रात्रीच्या त्या भयानक आणि थरारक सायबर पोलिसांच्या ड्रामानंतर अनन्याची रात्र अक्षरशः जागून निघाली होती. चाळीतल्या त्या छोट्याशा घरात ती रात्रभर बेडवर कुशी बदलत होती. तिच्या डोळ्यांसमोर सिद्धार्थचा तो टोकदार चेहरा, त्याचा तो भक्कम स्पर्श आणि कानाजवळ येऊन बोललेला तो मादक पण तितकाच जीवघेणा आवाज जात नव्हता. त्याने मला का वाचवलं? जर तो माझा आणि माझ्या डॅडचा शत्रू आहे तर त्याने पोलिसांना माझ्या डेस्कपाशी का थांबवलं? त्याला माझ्यावर संशय आलाय की ही त्याची कोणती नवी चाल आहे? अनन्याने सकाळी उठून आरशात पाहत स्वतःलाच विचारलं. तिने नाकावरचा चष्मा नीट केला आणि स्वतःचे मन खट्ट केले. नाही अनन्या, विचलित होऊ नकोस. तो किंग असेल, पण तू ही मोहिते पाटीलची सिंहकन्या आहेस. तो जितका पुढे जाईल तितकीच तू त्याच्या चक्रव्यूहाच्या खोलवर जाऊन त्याला उद्ध्वस्त करशील. सकाळी ठीक 8:45 वाजता अनन्या परब इन्फोटेकच्या फ्लोअरवर पोचली. कालच्या पोलीस धाडीमुळे आज संपूर्ण ऑफिसमध्ये एक वेगळी शांतता आणि भीतीचं वातावरण होतं. कर्मचारी अत्यंत शांतपणे मान खाली घालून काम करत होते. ठीक 9 वाजता कबीर केबिनमधून बाहेर आला आणि त्याने टाळ्या वाजवून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अटेन्शन प्लीज एव्हरीवन. आज दुपारी आपल्या कंपनीची एक अत्यंत महत्त्वाची मोठी आंतरराष्ट्रीय बिझनेस कॉन्फरन्स मुंबईबाहेर असलेल्या द ग्रँड विस्ता या 7 स्टार रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आली आहे. USA मॅक्सवेल ग्रुपचे चेअरमन स्वतः तिथे येत आहेत. या मीटिंगसाठी सिद्ध सरांसोबत संपूर्ण कोअर टीम आणि सरांची पर्सनल असिस्टंट म्हणून नंदिनी तिथे जाणार आहे. सो नंदिनी, बॅग पॅक कर आणि पुढच्या 1 तासात निघायला तयार राहा. कबीरची ही घोषणा ऐकून अनन्याच्या पोटात गोळा आला. मुंबईबाहेर? रिसॉर्टवर? आणि या खडूस सिद्धार्थसोबत? देवा, हे काय नवीन संकट आहे? तिने केविनकडे पाहिलं, जिथे सिद्धार्थ काळ्या रंगाच्या डिझायनर शर्टमध्ये फोनवर कोणाशी तरी अत्यंत गंभीरपणे बोलत होता. ठीक 10:30 वाजता कंपनीची आलिशान काळ्या रंगाची मर्सिडीज मेन बॅक इमारतीच्या खाली उभी होती. ड्रायव्हरने गाडीचा मागचा दरवाजा उघडला. सिद्धार्थ आधीच आत बसला होता. अनन्याने अत्यंत भीत साधी निळी कुर्ती सावरत गाडीच्या आत पाऊल ठेवलं आणि ती सिद्धार्थपासून जास्तीत जास्त अंतर ठेवून खिडकीच्या बाजूला सरकून बसली. गाडी मुंबईच्या ट्रॅफिकमधून बाहेर पडून हायवेला लागली. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती आणि गाडीच्या आत मात्र एक कमालीची श्वास रोखून धरायला लावणारी शांतता पसरली होती. सिद्धार्थ लॅपटॉपवर काहीतरी करत होता, पण त्याच्या अंगातून निघणारी ती किंगची ऊर्जा संपूर्ण गाडीत जाणवत होती. जवळपास 1 तास कोणीच काहीच बोललं नाही. शेवटी सिद्धार्थने लॅपटॉप बंद केला आणि तो मागे टेकून बसला. त्याने आपली तीक्ष्ण नजर खिडकीबाहेर पाहणाऱ्या अनन्यावर रोखली. काल रात्री झोप झाली नाही वाटतं, नंदिनी? सिद्धार्थचा तो कडक, खोल आणि भारदस्त आवाज गाडीत गुंजला. अनन्या अचानक झालेल्या या आवाजाने दचकली. तिने चष्म्याच्या मागून अत्यंत सावधपणे त्याच्याकडे पाहिलं आणि आपल्या आवाजात तोच नेहमीचा गरीब बिचारेपणा आणत म्हणाली, नाही सर, तसं काही नाही आहे. मी ठीक आहे. घाबरण्याची काहीच गरज नाही. सिद्धार्थने गाडीच्या इनबिल्ट फ्रीजमधून पाण्याचे एक हायड्रोजन बॉटल काढली आणि तिच्यासमोर धरली. काल रात्री सायबर पोलिसांनी अशी धाड टाकली, त्यानंतर साध्या घरातल्या मध्यमवर्गीय मुली घाबरतात हे मला चांगलंच माहिती आहे. पण जोपर्यंत तू या परब इन्फोटेकमध्ये काम करतेस आणि जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस, तोपर्यंत या जगातली कोणतीही ताकद तुझ्या केसालाही धक्का लागू शकत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. सिद्धार्थ थोडा तिच्या दिशेने झुकला.
त्याचे डोळे वाघासारखे तीक्ष्ण झाले. मला खोटं बोलणारे, पाठीत खंजीर खुपसणारे आणि चेहऱ्यावर मुखवटा घालून फिरणारे लोक अजिबात आवडत नाही. माझ्याशी प्रामाणिक राहशील तर या साम्राज्यात तुला हवं ते मिळेल, समजलं? सिद्धार्थचे हे शब्द ऐकून अनन्याच्या पाठीतून एक थंड कणा शिरकावून गेला. याला काही शंका आली का? हा मुद्दाम माझ्या मानसिकतेशी खेळतोय का? तिने स्वतःची मूठ घट्ट आवळली, पण चेहऱ्यावरचे भाव लपवत ती म्हणाली, हो सर, मी माझ्या कामाशी नेहमीच प्रामाणिक असते. सिद्धार्थच्या ओठांवर एक अत्यंत गूढ आणि तिरकस हसू उमटलं. तो पुन्हा मागे टेकून बसला. त्याला माहीत होतं की तो ज्या माशाची शिकार करतोय तो मासा आता हळूहळू जाळ्यात अडकतोय. दुपारी 1:30च्या सुमारास मर्सिडीज लोणावळ्याच्या एका अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेल्या द ग्रँड विस्ता या 7 स्टार रिसॉर्टच्या भव्य प्रवेशद्वारात पोचली. राजेशाही थाटाचे पांढरे खाप, चारी बाजूनी पसरलेली हिरवीगार झाडे, डोंगरावरून वाहणारे पाण्याचे झरे आणि मध्यभागी असलेला एक अथांग स्विमिंग पूल हे रिसॉर्ट म्हणजे लक्झरीची परिसीमा होती. गाडी थांबताच ड्रायव्हरने धावत येऊन सिद्धार्थसाठी दरवाजा उघडला. सिद्धार्थ अत्यंत रुबाबात बाहेर पडला. त्याच्या मागोमाग अनन्याही उतरली. रिसॉर्टचा मुख्य मॅनेजर 2 असिस्टंट्ससह तिथे आधीच स्वागतासाठी उभा होता. वेलकम मिस्टर परब. तुमच्या स्वागतासाठी द ग्रँड विस्ता सज्ज आहे. तुमच्या सांगण्याप्रमाणे VIP कॉटेज बुक करण्यात आले आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता मुख्य बँक्वेट हॉलमध्ये USच्या मॅक्सवेल ग्रुपचे चेअरमन आणि त्यांचे डेलिगेट्स यांच्यासोबत तुमची डिनर मीटिंग आणि बिझनेस कॉन्फरन्स आहे, मॅनेजरने वाकून नम्रपणे सांगितले. थँक्यू मॅनेजर. कबीर आणि आपली कोर टीम कुठे आहे? सिद्धार्थने विचारले. सर, मिस्टर कबीर आणि इतर टेक्निकल टीम थोड्या वेळापूर्वीच पोहोचली आहे. ते कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रेझेंटेशनची तयारी करत आहेत, मॅनेजरने उत्तर दिले. सिद्धार्थने अनन्याकडे पाहिले, जी तो भव्य परिसर आश्चर्याने पाहत होती. नंदिनी, तुझा कॉटेज नंबर 4 आहे. तिथे जाऊन फ्रेश होऊन ये. संध्याकाळच्या मीटिंगच्या सर्व फाईल्स आणि मॅक्सवेल प्रोजेक्टचा फायनल ड्राफ्ट रेडी ठेव. मला मीटिंगमध्ये कोणतीही चूक नकोय. हो सर. अनन्याने मान डोलवली आणि ती एका कर्मचाऱ्यासोबत कॉटेज नंबर 4च्या दिशेने निघाली. सिद्धार्थ आपल्या आलिशान प्रेसिडेन्शियल सूटमध्ये गेला. त्याने खोलीत पाऊल ठेवताच खिशातून फोन काढला आणि कबीरला कॉल केला. बोल सिद्ध, पोचलास का? कशी राहिली तुझी मर्सिडीजमधली सफर? कबीरने फोन उचलत हसून विचारले. हो, पोचलोय. कबीर, तू त्या फेसबुकचा डेटा ट्रॅक केलास का? सिद्धार्थचा आवाज एकदम व्यावसायिक आणि गंभीर झाला. हो सिद्ध, हिने काल रात्री अपलोड केलेली दुसरी रील तर पहिल्यापेक्षा जास्त व्हायरल झाली आहे. IT सेक्टरमधील तरुण आपल्या कंपनीच्या विरोधात कमेंट्स करतायत, पण तू सांगितल्याप्रमाणे मी फेसबुक सिस्टीमचा वापर करून त्या चॅनलला अजून पुश दिले. पण सिद्ध, आज संध्याकाळी मॅक्सवेल ग्रुपचे चेअरमन स्वतः येणार आहेत. जर त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचली तर आपल्या या आंतरराष्ट्रीय डीलला धोका निर्माण होऊ शकतो ना? कबीरने काळजी व्यक्त केली. सिद्धार्थ खिडकीपाशी गेला, जिथून अनन्याचा कॉटेज स्पष्ट दिसत होता. कबीर, मॅक्सवेल ग्रुपचे चेअरमन जेम्स यांच्याशी माझे जुने संबंध आहेत. या किरकोळ व्हिडिओजमुळे ते ही डील कॅन्सल करणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. मला चिंता तिची नाही, मला उत्सुकता या गोष्टीची आहे की आज संध्याकाळच्या या एवढ्या मोठ्या इंटरनॅशनल पार्टीमध्ये अनन्या स्वतःची ओळख कशी लपवते. मी तिच्यासाठी एक खास सरप्राईज पाठवतोय. तू फक्त हॉलमधल्या सिक्युरिटी आणि कॅमेऱ्यावर लक्ष ठेव. सिद्धार्थने फोन ठेवला आणि एका सिक्रेट डिझायनर ब्युटिकच्या मॅनेजरला मेसेज केला. राजाने आपली पुढची चालली होती. अनन्या तिच्या कॉटेजमध्ये आली. कॉटेज आतून अत्यंत आलिशान होतं. किंग साईज बेड, काचेची मोठी खिडकी ज्यातून लोणावळ्याचे धुक्यात हरवलेले डोंगर दिसत होते. तिने आपली सॅक एका बाजूला ठेवली, डोळ्यांवरचा चष्मा काढून टेबलवर ठेवला आणि बेडवर आडवी झाली. मॅक्सवेल प्रोजेक्ट ही डील सिद्धार्थसाठी खूप महत्त्वाची आहे. जर आज मी या मीटिंगमध्ये काहीतरी गडबड केली किंवा बिझनेस डेटा चुकीचा प्रेझेंट केला तर सिद्धार्थचं खूप मोठं नुकसान होईल. पण असं करणं योग्य ठरेल का?
काल त्याने मला पोलिसांच्या तावडीतून वाचवलं. जर त्याने मला वाचवलं नसतं तर आज मी जेलमध्ये असते. तो नक्की काय विचार करतोय? अनन्याच्या मनात आता एक नवीन द्वंद्व सुरू झालं होतं. सूड आणि कृतज्ञता या दोन भावनांमध्ये ती अडकली होती. तेवढ्यात तिच्या कॉटेजच्या दरवाजाची बेल वाजली. अनन्याने चष्मा घातला आणि दरवाजा उघडला. बाहेर रिसॉर्टचा एक युनिफॉर्म घातलेला कर्मचारी हातात एक खूप मोठा काळ्या रंगाचा लक्झरियस डिझायनर बॉक्स घेऊन उभा होता. मॅडम, हे मिस्टर सिद्धार्थ परब यांनी तुमच्यासाठी पाठवलं आहे. आज संध्याकाळचा इंटरनॅशनल बिझनेस डिनरसाठी हाच ड्रेस कोड आहे. तो कर्मचारी बॉक्स देऊन नम्रपणे निघून गेला. अनन्याने आश्चर्याने तो बॉक्स आत आणला आणि बेडवर ठेवला. तिने हळूच त्या बॉक्सचं रिबेन सोडवलं आणि झाकण उघडलं. बॉक्सच्या आतलं दृश्य पाहून तिचे डोळे विस्फारले आणि तोंडून शब्दच फुटेना. बॉक्सच्या आत एक अत्यंत महागडा आंतरराष्ट्रीय डिझायनरने बनवलेला गडद राणी रंगाचा सिल्कचा आणि गाऊन स्टाईलचा इंडो वेस्टर्न कॉकटेल ड्रेस होता. त्यावर अत्यंत नाजूक सोन्याची आणि हिऱ्यांची नक्षी केलेली होती. त्या ड्रेसच्या खाली मॅचिंग हाय हिल्स आणि सोन्याचे नाजूक डिझायनर कानातले ठेवले होते. त्या बॉक्सच्यावर एक पांढरी चिठ्ठी होती. अनन्याने ती चिठ्ठी उचलली. त्यावर सिद्धार्थच्या कडक भारदस्त हस्ताक्षरात लिहिलं होतं. आज संध्याकाळच्या मीटिंगमध्ये परदेशी पाहुणे येत आहेत. परब इन्फोटेकच्या असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजरचा लुकही त्याच दर्जाचा असायला हवा. तुझी ती साधी कुर्ती आणि तो मोठा चष्मा आजच्यापुरता कॉटेजमध्ये लॉक करून ये. मला आज संध्याकाळी एक वेगळीच नंदिनी पाहिजे आहे. अपेक्षा आहे की तू निराश करणार नाहीस. सिद्धार्थ परब. ते पत्र वाचून अनन्याच्या गालावर रागाने लालसरपणा आला. तिने ती चिठ्ठी चुरगाळली आणि बेडवर फेकली. हा खडूस स्वतःला समजतो काय? माझ्या कपड्यांवरून माझी लायकी ठरवतोय. त्याला वाटते की मी साधी राहते म्हणजे मला नीट नटता येत नाही. पण ठीक आहे मिस्टर सिद्धार्थ परब, जर तुला वाटते की मी साधी राहून तुझ्यावर वार करू शकत नाही तर आज मी तुझ्याच समोर अशा रूपात येईन की तुझा हा परब घराण्याचा माज मी त्या गर्दीत चिरडून टाकेन. तुला पाहायची आहे ना अनन्या वीर प्रताप मोहिते? तर मग आजच बघ. अनन्याने तिचा साधा लूक कायमचा बाजूला ठेवला आणि आता संध्याकाळी संपूर्ण जग पाहणार होतं तिचं खरं राजेशाही रूप. पण सिद्धार्थने हा महागडा ड्रेस खरंच तिच्यासाठी पाठवला होता की त्यामागे लपलेली होती आणखीन एक धोकादायक चाल? या रॉयल पार्टीत कोणाचा मुखवटा उतरवतो आणि कोण जिंकतो हा मानसिक खेळ हे पाहण्यासाठी नक्की पहा पुढचा भाग. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.